राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार आज पुणे महापालिकेसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. खरं तर या प्रभाग रचनेला ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी विरोध दर्शवलेला आहे. त्यांचा विरोध नेमका काय आहे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. आज प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी आपण आक्षेप घेताय, विरोध करताय का? नुसताच विरोध नाही तर अभ्यासपूर्ण पद्धतीने आपण विरोध करतो आहे. आणि युनिक फाउंडेशन यांनी खूप अभ्यास करून लोकांच्या मुलाखती घेऊन प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन नागरिकांशी बातचीत करून हा अहवाल तयार केलेला आहे. आणि त्यामुळे हा खूपच चांगला एक सामाजिक आधार असलेला अभ्यास आहे. याच्यातून हे दिसते की राजकीय नेतृत्व जे आहे सत्तास्थानी असलेलं, त्यांच्या सोयीसाठी, त्यांच्या राजकीय पक्षाच्या सोयीसाठी प्रभाग पद्धती अंमलात आणण्यात आलेला आहे. म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, किंवा आत्ता भाजप आणि जे काही ओरिजिनल राष्ट्रवादी आणि ओरिजिनल शिवसेनेतून फुटलेले पक्ष असतील, या सगळ्यांनीच आपापल्या सत्तास्थानी असताना असाच गैरवापर केलेला आहे. पण तो गैरवापर आता पराकोटीला पोचलेला आहे आणि त्यामुळे प्रभाग पद्धतीला नागरिकांनी विरोध केला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. ही पुस्तिका आपण प्रकाशित केलेली आहे. या पुस्तिकेमध्ये नेमकं काय, कशा पद्धतीचा रिसर्च करण्यात आलेला? याच्यामध्ये काही माजी नगरसेवक, जे पुणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी मोठ्या कामाचा अनुभव त्यांना आहे, त्याच्यानुसार काय अपेक्षित आहे त्याचासुद्धा मागोवा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्या आधारे याच्यातून असं दिसते की छोट्या पक्षांचं अस्तित्व संपुष्टात आणणारं एक नवीन राजकारण, जे दबदबा निर्माण करणारं आहे, आणि ताकदवान राजकीय पक्षांनाच केवळ तग धरता येईल अशा प्रकारचं राजकारण आहे, ते आणण्याचा एक राक्षसी प्रयत्न प्रभाग पद्धतीतून होताना आपल्याला दिसतो. वॉर्ड पद्धती जी आहे, जी संविधानिक तरतूद आहे, 74व्या घटनादुरुस्तीनुसार वॉर्ड पद्धती ही भारतीय संविधानाचा अविभाज्य भाग आहे. पण वॉर्ड पद्धती समूळ उच्चाटनच करायचं अशा पद्धतीने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये आपल्याला लोकांचा सहभाग कमी आणि राजकीय सहभाग जास्त असं चित्र निर्माण झालेलं आहे असं दिसतंय. आपण वॉर्ड जी पद्धती होती त्यामध्ये आपण पाहायचो की वार्ड सभा वगैरे घेतली जायची. परंतु यामध्ये प्रभाग रचनेमध्ये असं काही आहे का? प्रभाग रचनेमध्ये राजकारणच आहे आणि राजकीय सोयच पाहण्यात आलेली आहे. त्यामुळे जे सत्तास्थानी असतात त्यांना कायद्याचा गैरवापर करण्याची जणू काही आपण अलिखित परवानगी दिली आहे अशा पद्धतीने ते प्रभाग ठरवत असतात. कोणत्या शहरावर आपला दबदबा निर्माण करायचा आहे याचा विचार केला जातो. त्याचा अभ्यास केला जातो राजकीय पक्षांतर्फे जे सत्तास्थानी आहे. त्यानंतर जे आपल्या विरोधातले लोकं आहेत आणि एखाद्या वॉर्डामध्ये, एखाद्या विभागामध्ये चांगलं काम करत आहेत, तर ते निवडून यायला नकोच, अशी व्यवस्थासुद्धा भौगोलिक रचना बदलून केली जाते. त्या माणसाचा वॉर्डच तोडला जातो आणि त्या माणसाला बेदखल राजकारणातून करता येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जाते. हे सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. जो समाजकारणातून राजकारणात येत असेल त्या प्रत्येक माणसाला निवडणूक लढवण्याचा हक्क जो आहे तो अबाधित असला पाहिजे. परंतु त्या माणसाचा वॉर्ड, त्याचे कनेक्शन असलेलं ठिकाण हे तोडून त्याला एका नवीन वॉर्ड रचनेमध्ये किंवा प्रभाग रचनेमध्ये टाकलं जाते, तिथे तो निवडून येऊ शकणार नाही. राजकीय सोयीसाठी भौगोलिक रचना बदलण्याच्या षडयंत्रासोबतच जे विचार न करता भौगोलिक रचना बदल केली जाते, तेव्हा लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी कुठे जायचं हा प्रश्नसुद्धा लोकांसमोर निर्माण होतो. म्हणजे या या प्रभाग पद्धतीच्या अभ्यासामध्ये युनिक फाउंडेशननी हे मांडलेलं आहे, की अनेक लोकांना जेव्हा विचारलं, की तुमचा नगरसेवक कोण आहे? तर बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये त्यांना सांगताच येत नाही, की आपला नगरसेवक कोण आहे. जेव्हा एकच नगरसेवक असायचा, तेव्हा त्यांना नगरसेवक माहीत असायचा, त्याचं घर माहीत असायचं, तिथे जाऊन समस्या मांडता येते हे त्यांना माहिती असायचं. आता आपोआपच अशी एक सोय निर्माण होते, की 4 जणांचा प्रभाग असेल, तर 4 जण तिथून निवडून आलेले आहेत. एका जणाकडे तो सामान्य नागरिक गेला काही समस्या घेऊन, तर तो माणूस ती जबाबदारी टाळू शकतो आणि त्याला सांगू शकतो, की नाही ही जबाबदारी माझ्याकडे नाही, त्या दुसऱ्या नगरसेवकाकडे आहे. दुसरा नगरसेवक अशा प्रकारे जबाबदारी टाळू शकतो. म्हणजे उत्तरदायित्व कोणावरच नाही, कोणीच जबाबदार नाही आणि व्यवस्थापनामध्ये पैसा खाणे, भ्रष्टाचार करणं हे मात्र सगळेजण मिळून करणार. ही व्यवस्था काही चांगली नाही असं लोकांचं मत आहे. जसं तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी बोलताना म्हणाला होतात, की ही प्रभाग पद्धती आहे जी फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. इतर राज्यांमध्ये अशी प्रभाग पद्धती नाही. महाराष्ट्रामध्येच ही प्रभाग पद्धती का आणण्यात आली असं वाटतं? राजकीय सोयीसाठीच प्रभाग पद्धती आणण्यात आलेली आहे आणि महानगरपालिका कायद्यामध्ये जी तरतूद आहे, ती तरतूद अडचणींवर मात करण्यासाठी शक्यता कायदेशीर असली पाहिजे म्हणून तरतूद करण्यात आलेली आहे.
त्याचा सरसकट राजकीय फायद्यासाठी जो गैरवापर महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे, तसं इतर ठिकाणी नाही. आणि म्हणून या प्रभाग पद्धतीबद्दल कायदेशीरसुद्धा अनेक वादंग निर्माण झालेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर असंविधानिक स्वरूपाचं अस्तित्व प्रभाग पद्धतीचं आहे, असं सुद्धा माझं स्पष्ट मत आहे. नागरिक जेव्हा मतदान करायला जातात तेव्हा 4-4 EVMवर त्यांना 4 जणं निवडून द्यायचे, कधी 5 EVMवर 5 जणं निवडून द्यायचे. ही जी गोंधळाची सर्कस आहे, तो काही लोकशाहीचा मतदानाचा उद्देश नाही. सगळ्या निवडणुकांमध्ये जसं एक उमेदवार एक मत देऊन निवडून आणता येतो, तशाच पद्धतीने एकच उमेदवार प्रत्येक वॉर्डातून निवडून आला पाहिजे. म्हणजे त्याच्या जबाबदारीची स्पष्टता राहील आणि लोकांना ते काम त्याच्याकडून करून घ्यायचं आहे याची जाणीव राहील. त्या माणसालासुद्धा त्यांच्याप्रती बांधिलकी राहील. अशा प्रकारची लोकशाही व्यवस्था निर्माण करणं हे केवळ एक उमेदवार असला तरच होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की कमजोर उमेदवार, जे काम करत नाहीत अशा प्रकारचे उमेदवार, ज्यांना राजकीय समज नाही, असे सुद्धा लोकं काही ताकदवान लोकांच्या भरोश्यावर 4 सदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये निवडून येऊ शकतात. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान लहान राजकीय पक्ष जे आहेत, ज्यांना इंडिपेंडंट म्हणजे अपक्ष स्वतंत्रपणे उभं राहायचं आहे, अशा लोकांचं राजकारणच पूर्ण उद्ध्वस्त करून टाकायचं, त्यांना राजकारणात प्रवेशच एक प्रकारे नाकारायचा, अशी व्यवस्था जी प्रभाग पद्धतीमध्ये होते तीसुद्धा दुर्दैवी आहे. सगळ्यांना राजकारणामध्ये सहभाग घेता आला पाहिजे. निवडणूक ज्यांना लढवायची आहे त्यांना निवडणूक लढवता आली पाहिजे. प्रभाग पद्धतीमध्ये काय होते, एक दबदबा असलेली एक ताकद निर्माण होते आणि त्याच्यामध्ये त्याच्यासमोर कोणीच टिकत नाही. अशी परिस्थिती निर्माण होणं हे आपल्या लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही. सर्वसमावेशक सहभागी लोकशाही ही भारतीय संविधानाला अपेक्षित आहे. तीसुद्धा याच्यामध्ये उद्ध्वस्त होत असल्यामुळे प्रभाग पद्धतीमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती बंद झाली पाहिजे. हे राजकारणच थांबलं पाहिजे, याची मागणी नागरिकांनी करणं आवश्यक आहे. सर, जसं राज्य निवडणूक आयोगानं आज प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश दिलेले आहेत. आज प्रभाग रचना जाहीर होऊ शकते. या विरोधात तुम्ही कोर्टामध्ये आव्हान वगैरे देणार आहात? पण आता प्रभाग रचना जाहीर करण्यात येईल आणि जे कार्यकारी प्रमुख असतात महानगरपालिकेचे, ते आयुक्त, ते आता सरकारचं माउथपीस झालेले आहेत. ते जसं मुखपत्र असतं एखादं, की सरकारने सांगितलं तसं करायचं. म्हणजे प्रशासकीय जबाबदाऱ्या न करता राजकीय जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी प्रशासनातले अधिकारी, अशा प्रकारची त्यांची परिस्थिती झालेली आहे. त्याच्यामध्ये काही आपण नवल वाटून घेण्याची गरज नाही. प्रत्येकजण तशाच प्रकारे मांडलिकत्व स्वीकारून IAS ऑफिसर, IPS ऑफिसर हे काम करतात, हे दुर्दैव आहे. पण प्रभाग रचना जी आहे ती ठरवताना सत्ताधारी पक्षाचं वर्चस्व पुन्हा एकदा आपल्याला आता बघायला मिळेल आणि तेव्हा जी काही गोंधळाची परिस्थिती पुण्यामध्ये निर्माण होणार आहे, त्या सगळ्या महानगरपालिका असलेल्या ठिकाणांमध्ये आणि नगर परिषदांमध्ये निर्माण होणार. त्याचा आपण अनुभव नक्कीच घेणार आहोत, की इतर राजकीय पक्ष जे सत्तास्थानी नाहीत किंवा सत्तेमध्ये सहभागी नाहीत, त्यांची जी दुर्दैवी अवस्था केली जाणार आहे, तो त्यांचा फक्त नाराजीचा प्रश्न नाही आहे, तर तो नागरिकांच्या सहभागाचा प्रश्न आहे, असं मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, की तो या राजकीय चा प्रश्न आहे, त्या राजकीय पक्षाचा, असं नाही. नागरिकांसाठी लोकांना निवडून द्यायचं असं आपण संविधानिकदृष्ट्या ठरवलेलं आहे. ते आपले लोकप्रतिनिधी म्हणून तिथे काम करणार आहेत. नगरसेवक जे आहेत ते नगराचे सेवक आहेत. पण इथे काय झालं आहे, की मालक बनण्याची चढाओढ सुरू झालेली आहे आणि प्रभाग रचना हे मालकी हक्क आणि शहराच्या शहरं आपल्या ताब्यात घेण्यासाठी सत्ताधारी राजकीय पक्षांनी केलेलं षडयंत्र आहे. सर, जसं तुम्ही सांगितलं की राजकारणासाठी प्रभाग रचनेचा वापर होतोय. जर आता प्रभाग रचना जाहीर झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जर काही आक्षेपार्ह आढळलं, तर तुम्ही या विरोधात न्यायालयामध्ये दाद मागणार आहात का किंवा चॅलेंज करणार आहात? पण मी वकील म्हणून स्वतःहून न्यायालयात नेहमी दाद मागू शकतो. मी अनेकदा तसे प्रयत्न केलेले आहेत. पण माझा असा प्रश्न आहे सगळ्याच लोकांना, की नागरिकांनी एकत्र येऊन नागरिक शक्ती म्हणून कधीतरी हे काम केलं पाहिजे. न्यायालयाचे दरवाजे ठोठावले पाहिजे आणि न्याय आपल्या दारात आणला पाहिजे. त्यासाठी सामान्य माणसांनी संविधानिक दृष्टीने या विषयावर काम करणं आवश्यक आहे. जर असा काही लोकांनी सहभाग घेण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही वकील म्हणून नक्कीच त्यांच्यासोबत उभं राहू. हे होते ॲडव्होकेट असीम सरोदे. त्यांनी सांगितलेलं आहे की प्रभाग रचनेचा वापर हा राजकारणासाठी केला जातोय, असा आरोप त्यांनी केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंकेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. ₹1 भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर.
पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल, 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.